तर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात श्री स्वामी समर्थ मित्रांनो। उशीर झालेला आहे थोडंसं उठायला, तर उठली, झाडू मारला, आंघोळीला पाणी ठेवलं इकडे आणि बाहेरचा मौसम बघू शकता कसा पिवळा झाड झालेला आहे। तर सकाळी सकाळी उठलं की मौसम एकदम भारी बघायला भेटतो, फक्त बघायलाच भेटतो, अनुभवाला भेटत नाही, कारण आमचं घर उलट्या दिशेला आहे। काय करता आता, तर हा बघा मयंक झोपलेला आहे, त्याला एवढं गरम होते की अंगावर त्याचं मी टाकत जाते आणि तो अंगावरचा फेकत जातो। काय करता, मग असंच चालू असतं आमचं। तर हे झालेली आमची सकाळ आणि हा आमचा मनी प्लांटचं झाड। या झाडांना बघू बघू दिवसाची सुरुवात होते आमची। वाव, किती भारी वाटतंय ना वातावरण। असं उन्हात सकाळी सकाळी उन्हात उभं राहायला बरं वाटतं, पण आमच्या इकडे ऊन येत नाही गॅलरीमध्ये, कारण उलट्या दिसेला घर आहे आमचं। काय करता, आणि हा आमचा मनी प्लांटचं झाड। तर लगेच ब्रश वगैरे केलं, त्यानंतर लगेच म्हटलं पहिले चहा पिऊन घ्यावा, नंतर आंघोळ करावा, नंतर देवपूजा। आणि मग ते देवपूजेला लय उशीर लागतो, चहासोबत आज पाव बी आहे, तर देवपूजेला खूप उशीर लागतो, त्याच्यामुळे म्हणलं पहिले चहा पिऊन घ्यावा। मग लगेच चहा पिला, आंघोळ केली आणि लगेच केली देवपूजा। तर शुक्रवारची रांगोळी टाकलेली आहे, बघू शकता। देवपूजा मस्त केली। आता हा मंदिर लवकरात लवकर बदलण्याचे प्रयत्न करणार आहे मी, बरं का। तर इकडे रांगोळी टाकलेली आहे, त्यानंतर स्वामी समर्थ सारामृतचे अध्याय पण वाचून झालेले आहेत। तर हे बघू शकता, याच्यामध्ये ना मी पूर्ण लवंग टाकलेले आहेत, जेवढे होते तेवढे आज लवंग सगळे टाकून दिले आणि भीमसेनी कापूरनी जाळून घेतलेलं आहे। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर चला मग, उठली मी, आंघोळ केली, देवपूजा झालेली आहे आणि इकडे मी करते बनाना शेक। तर या बनाना शेक प्यायला। स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःवर लक्ष द्यायचं, कोणामागं कितीही टाईम वेस्ट करा, ते त्याला जसं वागायचं तो तसंच वागणार आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे आजपासून माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस, इथून पुढं आनंदाचेच दिवस राहणार। कारण काय, दुसऱ्यांसाठी नेहमी जगलेली आहे मी, दुसऱ्यांचा विचार करू करू स्वतःला त्रास करून घेतलेला आहे। आता चांगलं होईल, आता चांगलं होईल, आता चांगलं होईल, कोणाचा कितीही विचार केला तरी ते कुठं ना कुठं कमी पडतोय आपण। त्याच्यामुळे स्वतःचा विचार करायचं, स्वतःच्या आनंदासाठी जगायचं आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं, नाही का? तर चला सांगा बरं मला पटापटा कमेंटमध्ये, एखादं असं म्हणजे तब्येत बनवासाठी काय करायचं। बघा किती बारीक आहे राहून, एवढं उशी हातपाय आहेत म्हणजे, असू द्या। तर चला, उठली, आंघोळ वगैरे झाली माझी, देवपूजा वगैरे झालेली आहे। आज पण दिव्यामध्ये फूल आला आहे, दाखवते तुम्हाला। त्या अगोदर हे मयंक शेट, यांना कोण म्हणाल का झोपले आहेत म्हणून। काय पिलू, पिलू चुकुल्या, पुलू ओ पुलू 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 उत ना, माई एक्झाम आहेत ना, एक्झाम आई। चुकुली पिलू, छाले जायचं माय, पिलू बाला बाला वत्तवली झोपते, बाला वत्तवली उतत नाही का माय? पेपर आहे जीकेचा पेपर, उत 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 उत। याचे एक्झाम चालू आहेत, काय माहिती कोणते एक्झाम चालू आहे, अजून दिवाळीच्या सुट्ट्या कधी लागणार आहेत वगैरे माहीत नाही। तर चला आता लवकर पाठवायच्या आज याला शाळेत 11 वाजताच, कारण एक्झाम चालू असल्यामुळे फक्त काहीतरी 12 ते 2च पेपर आहेत त्यांचे, मग 2 वाजता सुटते, त्यासाठी 11 साडे 11 वाजता शाळेत पाठवायचं आहे। तर तुम्हाला दिव्यातलं फुल दाखवते। आज वेगळ्या पद्धतीने फुल आलं, इकडे बघू शकता तुम्ही, दाखवते तुम्हाला बघा। प्रत्येक वेळेस ना वेगळा वेगळा काहीतरी अर्थ असतो असं म्हणतात, कारण ते फुल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येत असतो। आता बघा, आता वेगळंच दिसत आहे आज। हा उठ ना भाऊ, लवकर उठ ना। हे बघा, आज वेगळाच फुल आलेला आहे। तर दर दिवशी वेगळा वेगळा फुल येतो, आणि जे आपण सेवा वगैरे करतो ना स्वामींची, तर ते स्वामींपर्यंत पोचली असं त्याचा अर्थ होतो म्हणतात, मी यूट्यूबवर बघितलेलं आहे, ठीक आहे। तर कोणाकोणाच्या दिव्यामध्ये फुल येते करा पटापटा कमेंट। इकडे साखर आणि पाणी ठेवलंय, कारण उतली व माय छोकुली। तर 11:30ला जायचे, हा का, आवर मग पटापटा। तर असं दिव्यामध्ये फुल दिसला ना, तर असं साखर आणि पाणी ठेवायचं असतं, किंवा काहीतरी नैवेद्य। तर आता वेळेवर आपलं काही रेडी नसते, मग साखरच ठेवली, बघा किती छान फुल आलंय। तर चला, आपल्या चांगल्या दिवसाची सुरुवात झाली म्हणायची। आता इकडं मी करते बनाना शेक, इकडं दूध तापून ठेवलेलं आहे, मयंकला आंघोळीला पाणी, आणि ऊन असली तापती ना सध्या, असं वाटते की उन्हाळाच लागलाय जसं काही, एवढे चटके लागतात बाबा दुपारी उन्हाची। तर तुमच्याकडे कसं आहे वातावरण सांगा पटापटा कमेंटमध्ये। चला या फ्रेंड्स, रेडी आपला बनाना शेक। तर कसं असतो,
कोणाचं कोणा वाचून अडत नाही आणि कोणी कोणामागे मरत नाही. दुसऱ्याला सुधारवण्यासाठी टाईम वेस्ट करण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःसाठी काहीतरी केलेलं कधी योग्य नाही का. बदला घेण्यापेक्षा बदलण्यामध्ये जी मज्जा आहे ना ती बदला घेण्यात नाही. बरोबर ना. तर चला आजपासून आपल्या आयुष्यातली दलिंद्री गेली म्हणायचं आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायची. विषय घ्यायची गरज नाही, काय नाही. कोणत्या भूताबद्दल बोलते मी तुम्हाला पण माहिती आहे. त्या भूताचा विषय बी घ्यायची गरज नाही आहे, कारण त्या व्यक्तीची लायकीच नाही आहे सुधारायची. तर मग आपण आपला टाईम का वेस्ट करायचा. बरोबर ना. आता दिवाळीचं आवरायचं मस्त, येडीवाकडी का होईना दिवाळी सेलिब्रेट करायची मस्तपैकी. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायचं, जायचं कुठं कुठं. आता आम्हाला मामाचं गाव तर नाही आहे, मी तर माझ्या मामाच्या गावाला नाही जाऊ शकत एवढ्या लांब. मयंकला बी मामाचं गाव नाही आहे. बघू आता जाऊ कुठं तरी. ठीक आहे. तर दुबईला आपला मामा आहे. हां कुठला मामा आहे तुझ्या. माझा मामा आहे दुबईला. कोणता मामा आहे तो. ते पोलीस मामा आहे काय. मग कुठला मामा आहे रे दुबईला. याचं बी एक नंबर. हो दुबईला फिरायला. मित्रांनो कोण कोण येणार दुबईला फिरायला सांगा मला पटापटा कमेंट करून. उठणं भाऊ उठणं, ब्रश करणं बेटा, पेपर आहे ना पैकीच्या पैकी मार्क घ्यायचा. हा हुशार आहे ना तू. पहिला नंबर आला पाहिजे तुझ्या. चला आवरा. तर चला मित्रांनो आता याचं आवरून देते, एकदा याला शाळेत पाठवते, मग आपण कंटिन्यू करू, बोलू थोड्या वेळाने. करा कंटिन्यू. तर मित्रांनो मयंकला शाळेत सोडायला चालली होती, तर पाहते तर काय हे बघा गाडीचा आरसा कोणी फोडला काय माहिती. एकदम म्हणजे जाणून दगड मारून आपटो फोडलेला आहे ते आरसा, कारण त्याची फ्रेम सुद्धा फुटलेली आहे. असंच जर गाडी पडली नाही काय नाही माझी तरी कसं काय फुटला काय समजलं. फुटाणाच आहे बाबा माझ्या मागं. पोराला सोडायला गेले तर ते गाडीचा आरसा कोणी फोडला काय माहिती. बळजबरी फोडलेला आहे तो आरसा असं दगड मारून, म्हणजे फ्रेम बी फुटली त्याची. काय कुटाणा वाढतंय बाई, एक नाही एक डोक्याला ताण माझ्या. कोण फोडलं असेल बरं, कोणावर नाव बी घेता येत नाही. तर मित्रांनो एक गोष्ट बोलायची होती मला. खूप म्हणजे कमेंट करतात, मान्य आहे मी नाव काढलं म्हणून आता तुम्ही बी काढता, पण एकच सांगायचं आहे की इथून पुढं ना खरंच मला विचारू नका कोण बोचऱ्यान कोण किरण्या कुठं गेला आणि कधी लग्न आहे ह्या सगळ्या गोष्टी. त्याचा विषय आपल्याला कायमचा ड्रॉप करायचा आहे, जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. पण तरीही काही लोक कमेंट करतात, तर त्यांना पण सांगणं आहे डेली रुटीनचे व्हिडिओ येत जातील माझे, डेली रुटीनचे व्हिडिओ बघा, पण प्लीज त्याच्या नावाने कमेंट करू नका. त्याला माझ्या आयुष्यातून असं नामोनिशान मिटवायचं आहे त्याचं की तो नव्हताच कधी. कारण कोणतं तीर मारलं त्याने आयुष्यात येऊन बी. 5 वर्ष खेळवलं, आज उद्या फक्त टाईमपास. आणि त्याची एकच ही होती माझ्याकडे की त्याच्यावर जी केस केली आहे ती कशी ना कशी हिला गोड बोलून वापस घ्यायची. पण त्याला ते पण नाही जमलं. कारण काय म्हणतात नाही का, दिखावा करायला गेलो ना आपण तर ते कधी सक्सेस होत नाही, पण मनापासून केलेली गोष्ट नक्की सक्सेस होते. पण त्याचा काही जीव नव्हता, प्रेम नव्हता, काहीच नव्हतं, त्याच्यामुळे त्याला ते शक्य नाही झालं, करताच नाही आलं. पण त्याचे प्रयत्न पूर्ण होते. मला भरपूर वेळेस बोलला तो माझी केस वापस घे. पण मी पण काही मूर्ख नाही आहे, सगळं करील. मी त्याला आधीही सांगितलं होतं जरी तू लग्न केलं तरी मी केस वापस घेणार नाही. कर नको करू पण केस वापस घेणार नाही. कारण ज्या वेळेस मी केस करायला गेली एकतर ते लोक केस घेत नव्हते, बळजबरी त्यांना केस घ्यायला लावली, हातापाय जोडले, रिक्वेस्ट केली त्यांनी. तेव्हा पण मला सांगितलं होतं आता जर तुम्ही हे केस वापस घेतली ना म्हणे मग बघा. त्याच्यामुळे मी ते केस वापस घेऊ शकत नाही बाबा स्वतःहून. ठीक आहे. तर चला आता पोराला शाळेत सोडून आलेली आहे, लवकर सुटणार आहे त्याची शाळा. तोपर्यंत आपलं काम आवरून घ्या, भांडे धुणं. काल गुरुवार होता, पाणी नाही, त्याच्यामुळे सगळे कामं पडलेले आहेत. पाणी नसलं की लय हाल होते. आता दिवाळीचं आवरायला फक्त 10 दिवस राहिलेत. 10 कशाला 5-6 दिवस म्हणावा. आजची तर 10 तारीख झाली, 15 तारखेपासून सण चालू होते. तर 4-5 दिवसात आवरून घ्यावा आपला येडवाकडं. नेट चालत नाही आहे सकाळपासून. थांबा, त्या नेटवाल्यांचा फोन आला. तर ते नेटवाले आले होते, अजूनही नेट चालू झाला नाही. काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, ते मला फोन करतो. तर ते नेटवाले आले, नेट सुधरवलं. त्यानंतर मी इकडे भांडे घासून काढले, सगळे कपडे धुतलेत. लय मोठे कपडे होते, काल गुरुवार होता ना, पाणी आला नव्हता. आता पाणी भरून ठेवते, 1 मिनिट. पाणी वगैरे भरून ठेवा म्हणलं. झालं, आवडलं. आता स्वयंपाक करायचं, मयंकला घेऊन यायचं. झालं, इतक्यात टाईम झाला त्याचा. बापरे किती ऑइल चेहऱ्याला. मित्रांनो मला काहीतरी सांगा ना, किती ऑइल आहे चेहऱ्याला. हे बघा
हे ऑइली स्किनचं काय करावं सांगा बरं. काय पर्याय असेल तर सांगा तरी मला. आता सगळे कामं आवरले. आता जेवण बनवायचं, पोराला आणायचं, जेवण करायचं, लाईव्ह घ्यायची, मग परत आपल्या संध्याकाळची कामं चालू. तर आज असा विचार होता माझा पार्टी करायचा मस्त. पार्टी म्हणजे कशाची तुम्हाला माहितीच आहे. एखादी दलिंद्री आयुष्यातून गेली ना तर पार्टी करायची आहे की नाही, आनंद सेलिब्रेट करायचा. तर मला असं वाटतंय जाऊ दे आपण एक लय डोक्याला ताप झाला माझ्या. आता सगळे मला फोन करू जेवढे पण कॉन्टॅक्टमध्ये होते मी सगळ्यांचे कॉन्टॅक्ट तोडले होते. त्या व्यक्तीला नाही आवडत ना कोणाशी बोललेलं तर ठीक आहे, मी सगळ्यांचे कॉन्टॅक्ट तोडले होते. पण आता सगळे मला फोन करू बोलायला लागले की तुला आधीच म्हणलं होतं आम्ही, तुला आधीच म्हणलं होतं या गोष्टीवर. तर पार माझं डोकं हँग झालं बाबा. कोणीच फोन करू नका मला, कोणीच आधी काय बोलले होते नका सांगू. इथून पुढं विषय क्लोज त्या व्यक्तीचा, बस एवढंच सांगू शकते. आणि विश्वास ठेवा नका ठेवू, कारण ठीक आहे तुमचं पण खरं आहे, दरवेळेस तेच झालेलं आहे. पण आता नाही, आता पॉसिबलच नाही. पुढचा व्यक्ती मेला तरी मी बघत नाही, मी मेली तरी सांगू नका, बस संपला विषय. अजून कोणत्या वेगळ्या भाषेत सांगा, बरोबर का नाही. ज्या व्यक्तीसाठी आपण एवढं केलं त्याला आपली कदरच नाही तर काय मग त्या व्यक्तीला घेऊन बसायचं, बरोबर ना. आणि मी तर अशी कमवून खाते, व्यवस्थित चाललेलं आहे माझा. मला काय हौस आली एक्स्ट्रा पोचत बसायची. माझ्या जीवावर जर कोणी खाणारा, मीच माझं कसं तरी मॅनेज करते, कसं तरी चाललं आहे. माझ्या जीवावर जर खाणारा भेटेल तर मग काय उपयोग आहे लग्न करून, नाही का. त्याच्यावर सिंगल लाईफ बेस्ट लाईफ, एन्जॉय. तर चला निघते, आवरते आता, मग निघते. करा कंटिन्यू, बोलते थोड्या वेळाने. तर फ्रेंड्स कामा वगैरे आवरले आणि मी मयंकला घ्यायला गेली तर मयंकने मला असं दाखवलं की मॅडम गुड म्हणली. मॅडमने हे सगळं व्हेरी गुड लिहून दिलेलं आहे, कारण तो पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतला आहे. ठीक आहे, मग किराणा वगैरे घेतला, म्हणजे सॉरी थोडंसं मला देवपूजेचं सामान, किराणा, थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. मग घरी आली आणि हा आरसा कोणी फोडला आहे काय माहिती, अजूनही असलं डोकं सटकलं ना त्या आरसा फोडलेलं बघून. काय सांगावं आता, त्या आरसा चेंज करून आणावं लागेल. तर अगरबत्ती वगैरे आणायची होती ती आणली. त्यानंतर घरी आली आणि भेळ खाऊ वाटली, भेळ बनवली. या भेळ खाऊ वाटली मला, भेळ बनवली मस्तपैकी. पोरगं कुठं गेलं काय माहिती. तर एक बाई म्हणती, मला तर वाटतं तोच असेल, त्याला स्वतःबद्दल बोलण्यासाठी फेक आयडिया घेऊन येतो. अरे बाबा तुला काय बोलायचं ना, तुला चान्सेस दिले होते मी माझ्या लाईव्हला व्हिडिओमध्ये बोलायचे, ते तोंड उघडला नाही. एखादा चॅनल खोल, बोल तरी त्याच्यावर, म्हणजे कळल तरी. तर काय म्हणे, ही एकाच बाजूनी बोलते, किरण्याचं मत आम्हाला माहिती पडलं पाहिजे वगैरे. ते एक तर त्याचं नाव नाही घ्यायचं, काही विषय नाही घ्यायचं, त्याच्यावर व्हिडिओ नाही बनवायचे. पण म्हणे एकाच बाजूने माहिती पडतंय, त्याचं बी काहीतरी म्हणणं असेल वगैरे. आणि तो एवढा फ्रॉड, एवढा फालतू असून सुद्धा अरे तरी एक्सेप्ट केलं. तर बावळट बाई, तू खरंच बाई होती का पोचल्या स्वतः माहीत नाही. तर मला सांग, एखाद्या व्यक्तीचं प्रेम असेल तर तो व्यक्ती आतोनात मरेपर्यंत प्रयत्न करतो ना की हा सुधरेल, चेंजेस येतील, याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणते मी. देखून यायला लागले बाबा घरात. तर मी प्रयत्न भरपूर केले. आता मी माझ्या प्रयत्नांना यश नाही आलं, त्यासाठी मी काय करू शकते सांगा. त्यामुळं जास्त डोकं लावू नका. आणि जर लय डोकं लावायचं असेल तर एक काम करा, किरण्याला कॉन्टॅक्ट करा. नंबर देते तुम्हाला, मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा, मी नंबर देते. आणि मग त्याला बोला, तुझं मत सांग बाबा म्हणा आमच्याजवळ. तिलाही बोलती म्हणा तुला. त्याला जर जमायचे नाही तर मनाची एवढी जरी वाटली असते ना थोडी तरी, तर कष्ट केले असते त्याने, काहीतरी काम केलं असतं, 4 पैसे कमवले असते. माझ्या जीवावर खायचं बघलं नसतं. लग्न करायची बी हायपत नाही त्याची, लग्न करायला सुद्धा पैसे नाहीत त्याच्याकडे. तर मग मला सांग, तू जर एवढी बाजू घेते ना बाई, कोण बाई आहे का बाबा आहे तू, DK का DC काहीतरीच नाव होतं त्या कमेंटचं, तिला दिलंय मी उत्तर. तर लय तुला ही आली असेल क्यू त्याची, तर कर त्याच्यासाठी काहीतरी, असं वाटतंय मला, नाही का. व्हिडिओ बनव त्याच्यासाठी. तो एवढा गुन्हेगार असून मी त्याला काम आप केलं वगैरे, बऱ्याच गोष्टी बडबड केल्या तिने. तर बाई लय रिकामचोट बायका आहेत. आणि अजून एक बाई म्हणत होती काहीतरी, बाई नवऱ्याचं काहीतरी, आमचं नवरे आहेत, तुझाच नवरा असं कसं काहीतरी म्हणली ती. बाई तुझा नवरा कुठं कुठं तोंड मारते त्याला आधी जाऊन बघ, मग दुसऱ्यांना ज्ञान दे, ठीक आहे. तू असशील कुठली पतिव्रता, तुझ्या नवरा 100% 10 ठिकाणी तोंड मारत असेल, त्यात तर काही विषयच नाही. म्हणून इकडं तू रिकामचोट भुकायला मोकळी आहेस. तुझ्या जर तो लय एकनिष्ठ असता तर तुझ्याजवळ बसला असता आणि तुला सोबत घेऊन फिरला असता. तर एवढंच सांगणार. उगं
डोक्यात जाईल अशी कमेंट करू नका, नाहीतर तुम्हालाही शिव्या द्यायला मी मागं पुढं बघत नाही. त्या बोचऱ्याचा आता पर्सनल मॅटर होता म्हणून त्यांनी शिव्या घातल्या एवढ्या, पण तुम्ही जर असली कमेंट केली ना तर तुम्हालाही सोडणार नाही. नीट व्हिडिओ बघायचा असेल तर बघा, नाहीतर कळा निघा. काशी करा तिकडं. बायकांनो, ज्या बायका मला असले फालतू कमेंट करतात ना येऊन, त्यांनी तुमचे नवरे सांभाळा. 100% जी बाई एकनिष्ठ राहते तिचा नवरा 10 ठिकाणी तोंड मारतो, आणि जी बाई 10 ठिकाणी तोंड मारते तिचा नवरा एकनिष्ठ राहतो. आता हा फाळ खावा असला निघाला त्याच्यात माझी चुकी आहे का? मी तर लय एकनिष्ठ राहिली, लय प्रयत्न केले, सगळं केलं, पण शेवटी मी हारली. असू द्या, मला त्याचाही गम नाही. मी तर म्हणते उलट चांगली गोष्ट आहे. जे होते ते चांगल्यासाठी होते. तो नसेल माझ्या लायकीचा म्हणून स्वामीने काढून टाकलं त्याला माझ्या आयुष्यातून. बाकी तुम्ही तुमचं घरदार बघा, लेकरं बघा, मला ज्ञान देऊ नका. तुमचे नवरे बघा कुठं कुठं तोंड मारतात आणि मग आम्हाला इकडं शिकवा. चला मग मित्रांनो, आता लाईव्हचं टायमिंग झालं आहे. लाईव्ह येते थोड्या वेळ खाता खाता बोलू. लाईव्ह झाल्यावर करा कंटिन्यू. तर मग अशी लाईव्हला आली होती, त्यानंतर बोचऱ्याचा विषय नाही घेईन म्हणते, पण लाईव्हमध्ये विषय काढतातच. मी किती वेळेस सांगितलं आहे बाबा की नका त्याचा विषय काढू, नका त्याचं नाव घेऊ, मला काही घेणं देणं नाही आहे. तिकडं तो उलटला काय, मेला काय, वाचला काय, मला काही सांगू नका. तो कुठं दिसला बी ना तरी सांगू नका, कुठं मेला तरी सांगू नका, काहीच सांगू नका मला, प्लीज रिक्वेस्ट आहे. मग त्यानंतर चार्जिंग संपली, चार्जिंगवर लावला मोबाईल, इथंच बसली आहे अजून. आता दळण आणायला जायचं आहे. गहू दळून आणायचे म्हटलं, सोबतच बाजरी दळून आणायची. आता भाकरी पण खायला सुरुवात करायची. भाकरी खायच्या, मस्त तब्येत बनवायची आहे की नाही. तर काही बाया अशा आहेत ज्या कमेंट करतात त्याच्या साईडनी, तर त्यांना असं सांगणं आहे माझं, तुम्हाला लय बोचऱ्याची कीव येत असेल ना, तुमच्या घरी घेऊन जा 8-8 दिवस त्याला, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. लयच कीव येत असेल तर मग माझी वेगळी पण भाषा आहे, पण ती आता बोलायला लावू नका. ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, इथं बोलू नका. स्वतःची चॅनल काढा आणि त्याच्यासाठी बोलत बसा. ओके. तर चला आता चालली मी दळण आणायला. आज करावं म्हटलं पनीरची भाजी जरा. दिवाळीचं कधी आवरायला फुरसत भेटते काय माहिती. आज पाणीच नाही आला अजून, संध्याकाळी पाणी येईल. उद्या शनिवार, सध्या पोराचे पेपर चालू आहेत. दिवाळीचं आवरायचं राहिलेत फक्त 5 दिवस. 15 तारखेपासून सणवारं चालू होतात. आपलं काय, धनतेरस, वासुबारस, दिवाळी, हे सगळं. अजून कशात काय नाही माझं. तुमचं आवडलं का दिवाळीचं सांगा पटपट. तर चला आता मी आवरते आणि मग जाते दळण आणायला. एकदा दळण वगैरे आणलं, ऊन लईच तापायला लागली राव, मग गेला खेळायला. तर मग बाकी काय अजून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मी तर विषय सोडून दिलेला आहे, तुम्ही बी सोडून द्या. आणि जर तुम्हाला नसेल जमत तर मला अनसबस्क्राईब करू शकता, जाऊ शकता. काय बोलू अजून याच्या व्यतिरिक्त, अजून काय बोलू, कारण मला नको आहे त्याचा विषय. आता मी त्याला दलिंद्री आयुष्यातून काढून टाकली ना. आपल्याला आयुष्यात पुढं जायचं आहे ना, की मागं वळून बघायचं आहे आता. ठीक आहे. बाकी माझ्या नशिबात जे असेल ते होणारच आहे, ते तर कोणालाच चुकलं नाही. त्यामुळे माझं मी खाऊन पिऊन सुखी आहे ना. का तो पोसत होता का मला, का तो कमाई करून आणून देत होता का त्याचं नाव काढायला, आहे की नाही. आणि ज्यांना कीव येत असेल त्यांनी जावा त्याच्याकडं. काय बोलू आता सांगा. ठीक आहे. तर चला मग करा कंटिन्यू, बोलते थोड्या वेळाने. याला सांग माझं काय नाही, 5,000 आहे. काय त्यांच्याकडे नाही म्हणलं 5,000. अहो लय नास काय तो, त्याचं कुठं भेटत नाही समजा तुम्ही आता. फ्रेंड्स, मयंकला वडापाव खाऊ वाटलं, त्यामुळे वडापाव घ्यायला गेलो तिकडे. तसंच मला देवाचं पण सामान घ्यायचा होता, तर तिथं निघला किरण्याचा विषय वडापाववाल्याजवळ. तर वडापाववाल्याचा विषय काय आहे, 5,000 रुपये घेतले किरण्याने वडापाववाल्याचे. सदी मही दियो योणा प्रचोदया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, इकडे दळण आणलंय, इकडे थोडं पूजेचं सामान होतं, अगरबत्ती धूप वगैरे ते आणलंय. त्यानंतर इकडे वडापाव आणलाय आम्ही खायला. तर वडापाव घ्यायला गेलो होतो, तर बापरे ते वडापावाला, हा खा ना मग. ते वडापावाला किती बोलला बाई आम्हाला, किरण्या तुला नसलं झापड मारावा, शपथ तुझ्यामुळं माझी जाते आणि तू म्हणतो का माझ्यामुळं तुझी जाते, नालाय का. तर तुम्हाला सांगते मित्रांनो चिडण्याचं कारण, त्या वडापाववाल्याकडे गेली, तिथला वडापाव फेमस आहे. त्या वडापाववाल्याकडून यांनी 5,000 रुपये कोणाच्या बायकोला द्यायला घेतले, राम जाणे. तर 5,000 रुपये घेतले त्या वडापाववाल्याकडून. माझ्या बायकोची बदली करायची आहे म्हणला. काय तुला शब्द सापडत नाही राव मला बोलायला. तर मी फक्त त्याला वडापावाला मला म्हणला, माणसाला पटन असं काहीतरी बोलावं म्हणे. मला म्हणला, मी म्हणलं तुमचे पैसे विसरून जा, भेटणार नाही म्हणलं, देणार नाही तो. तर मला म्हणले
की माणसाला पटन असं बोलावं. म्हणलं का? तर म्हणे त्या दिवशी तर तुम्ही दोघं जण दिसले. आता दसऱ्याच्या दिवशी याला बोलवलं तर त्या पेट्रोल पंपावर तुम्हाला नाही म्हणली मी पेट्रोल टाकलं. त्यानंतर काय मनी प्लांटचं झाड घेतलं होतं त्या दिवशी दिसलो. तर हा होता सोबत दिसलं असं. तर तो वडापावाला मला म्हणला माणसाला पटवून असं बोला त्याच्यासोबतच राहता. तो बी म्हणला बाबा आता काय करू त्याच्यासोबतच राहता आणि मला असं बोलता म्हणे तुम्ही. म्हणलं असं नाही आहे वाटलेस तर मी फोन लावून देते. मग मी माझ्या नंबरवरून त्याला फोन लावून दिलं. म्हणे 5,000 आहे तो. ताई प्लीज रिक्वेस्ट आहे म्हणे मदत करा. 5,000 रुपये आहेत माझे. 5,000 रुपये मी कष्टाचे कमवतोय. 5,000 रुपये आहेत म्हणे त्याच्याकडे माझे मागून द्या. हा बैल भारती कशाला कोणाचे पैसे घेत असेल बरं. त्या एका मेडिकलवाल्याची बी 6,000 रुपये आहेत म्हणे. सांगा. याला म्हणतो माझ्या बायकोची बदली करायची. त्याला म्हणतो अरे बाबा तुझी बायको आहे तरी कुठं आणि कशात. तू फेक पोलीस आहे तशी तुझी बायको बी फेक पोलीस आहे काय. हा ना राव. हा नाही तर काय राव. बोचऱ्या तू पैसे देऊन दे त्या वडापाववाल्याचे. कारण मला तिथलं वडापाव लय आवडते. मी तिथं जाते वडापाव घ्यायला आणि तो वडापावला माया डोकं खाते. तुम्ही सोबतच राहता सोबतच फिरता आणि मला कसं काही नाही म्हणता. म्हणलं असं नाही बाबा दादा काय करता. आता तो पुढच्या महिन्यात येणार होता पण याच महिन्यात येऊन टपकला. मग आम्ही दिसलो असं तुम्हाला आता काय करायचं सांगा. तर जाऊ दे चला या वडापाव खायला. पहिले हातपाय धुते दिवाबत्ती करते वडापाव खाते आणि मग बोलू आपण थोड्या वेळाने. करा कंटिन्यू. तोपर्यंत तुम्हाला हा दाखवते मी बघा काय काय आणलेलं आहे. अगरबत्ती आणली धूप आणली. 1 मिनिट. मयंकने मला सांगितलं व्हिडिओ चालू नाही मम्मी. अरे बाबा एवढं नको ना वाजवू खडखड खडखड. तर हे आहे गंगाजल. त्यानंतर हे आहे अत्तर 2 अत्तरच्या बॉटल आणल्या. अत्तर लागते मला लई. त्यानंतर हे आहे गंगाजल. हे आहे धूप आणि हे आहे अगरबत्ती. तर अशा पद्धतीने मला थोडंसं देवाचं सामान आणायचं होतं. एवढा सामान 300 रुपयाचं झाला मित्रांनो. विचार करा 300. हे 100 रुपयाचं. हे 10 रुपयाचं. त्यानंतर हे 120 रुपयाचं आणि हे कितीला दिलं रे 80 रुपयाला. एवढे 300 रुपये कसे काय झाले. अजून काय घेतलं रे आपण. हां करा टोटल किती झाले. आणि या इकडं वडापाव खायला. हात धुतले. हां चल मी हातपाय धुवून पहिलं हे देवपूजा करते आणि मग खाऊ आपण वडापाव. करा कंटिन्यू. गुड इव्हिनिंग. दिवाबत्ती केलं वडापाव खाल्लेलं पोट भरला. प्यायचं पाणी आला होता. पाणी भरून ठेवलं. आता 8:30 वाजले. आता स्वयंपाक करायचा. लाईव्हला यायचं. स्वयंपाक नाही करायचा का. तुझ्याशिवाय नाही जेवणार. मला भूक नाही. मी खिचडी टाकणार. मला बी नाही जेवायचं. का बरं. तुझ्याशिवाय नाही जेवत. का. तू आवडते मला. तू मला सांग शाळेमध्ये किती पैकी किती मार्क घेतले आज पेपरमध्ये. 20 पैकी 20. एवढा हुशार आहेस. मी तर तुला शिकवत बी नाही एवढा अभ्यास. मिटून गेला ते. मग एवढा अभ्यास कसा काय येतो तुला. ट्युशन बी नाही लावली मी तर. बारक्या काय बाई या लोकांचं. मी माझ्या फ्रेंडच्या ट्युशन मध्ये गेल तर लय भारी टीचर आहेत तिथं. हो का. हो. टीचर पाहायला गेलतास का तू. हां टीचरांनी नाव ते बी विचारलं. हां दिवाळी तिथं एक शाळेतला मित्र भेटला मला. दिवाळी नंतर जायचं ट्युशनला. आता काय 10 दिवसासाठी ट्युशनला जाऊन बसतो काय. 10 दिवसात दिवाळी आहे. हां मयंकला कपडे घ्यायचे फटाके घ्यायचे. घर साफ करायचं. देवपूजेचं सामान घ्यायचं. आणि मला जी साडी भेटली होती ना याच्यामध्ये होम मिनिस्टरमध्ये त्या साडीवरचा ब्लाऊज शिवणार आहे मी. आणि तीच साडी लक्ष्मीपूजनला घालणार आहे. कशाला उगाच साड्या बिड्या घेत बसायचं नाही का रे भाऊ. काय नाही रे भाऊ. तिच्यावरचाच ब्लाऊज शिवून आणीन. तीच साडी घालून मम्मीने मला अर्धा लॉलीपॉप खाऊन दिला. मला वाटलं कोणीतरी खाऊनच घेतला. हां कोण खाते. उंदीर आहेत काही. आपल्या घरामध्ये पाल येतात ना. पाल खातेत का येडपट डोक्या. काही पण बोलतो. आम्ही एक दिवशी ना आम्ही ते माझ्या फ्रेंड्स सोबत खेळत होतो ना तेव्हा एका पालीने किडा खाऊन घेतला. हां मयंकला ट्युशन लावायची आता. दिवाळी नंतर लावायची. आज नाही लावायची आता. तर चला आता थोड्या वेळाने आपण खाऊन वगैरे खिचडी वगैरे टाकते मग लाईव्ह येते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अरे बापरे असंच आमचे डेली रुटीनचे व्हिडिओ बघत राहा. संपला व्हिडिओ. हां मग का झाला ना. दिवसभर शूट करते. थोडा दिवस फक्त 24 घंट्याचा. मग एवढं काय थोडा. मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. घे ना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो आपले 41K कंप्लीट झाले.
करा. हा हा प्ले बटन भेटल. हा एवढं नको तू बोलत जाऊ. तुला काय करायचं ते प्ले बटनच्या शाळेत घेऊन जायची का? हा सगळ्यांना दाखवणार. हा तर चला माझी मम्मी मित्रांनो जितली युट्यूबर. मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पण प्ले बटन कधी भेटल? मित्रांनो बाय बाय. गुड नाईट बाय बाय. मॉर्निंग गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. गुड नाईट.